नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होते। त्यानंतर भाद्रपद अमावस्येला, जिला आपण सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखतो, त्या दिवशी पितृपक्षाची सांगता होते। यामध्ये ज्या मुलींना भाऊ नाहीये त्यांना जर आपल्या मृत पावलेल्या आईवडिलांचं श्राद्ध करायचं असेल तर त्यांनी ते घटस्थापनेच्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणून करायचं असतं। पितृपक्षामध्ये पौर्णिमेला श्राद्ध केलं जात नाही, ते आपण भरणी श्राद्धाच्या दिवशी किंवा अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्या या श्राद्धांच्या दिवशी करू शकतो। आणि इंदिरा एकादशीच्या दिवशी सुद्धा कोणत्याही प्रकारचं श्राद्ध केलं जात नाही, त्यामुळे त्या श्राद्धाची तारीख ही आदल्या दिवशी दिलेली असते। तुम्ही ती दिनदर्शिकेवर पाहू शकता। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्ष पंधरवड्याच्या कालावधीमध्ये आपण आपल्या घरी कोणकोणत्या प्रकारचे उपाय करू शकतो, ज्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न राहतात, ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्चिक विधी यासाठी करण्याची गरज पडत नाही। ज्यांना काशी किंवा त्र्यंबकेश्वर येथे जाऊन नारायण नागबली करायला लावलेला असेल त्यांना तो पण करण्याची गरज या उपायांमुळे पडणार नाही। प्रखर पितृदोष आहे तुमच्या कुटुंबाला असं सांगितलेलं असेल त्यांनी सुद्धा ते विधी न करता फक्त पितृपक्ष पंधरवड्याच्या कालावधीमध्ये ज्या दिवशी तुमच्या घरी पित्र आहे त्या दिवशी किंवा ज्यांना दररोज शक्य होईल त्यांनी दररोज 15 दिवस हे उपाय केले तरी पण तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळेल। व्हिडिओ संपूर्ण पहा, सगळं काही व्यवस्थित समजेल। आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा पितृदेवो भव, मातृदेवो भव। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। यामध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते घरातल्या महिलांनी करायचे आहेत, पण काही उपाय असे आहेत की ते घरातल्या पुरुषांनी केले तरी पण चालतील। तसं मी तुम्हाला त्या उपायाच्या वेळी सांगत जाईल। सगळ्यात पहिला उपाय हा आहे की आपल्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याचं एक भांडं असतं। एकतर हंड्यामध्ये, कळशीमध्ये किंवा माठामध्ये आपण पिण्याचं पाणी भरून ठेवतो। तुमच्या घरी पिण्याचं पाणी ठेवतात ते जे भांडं असेल त्या भांड्याजवळ तुम्हाला दररोज रात्री एक मातीची पंती प्रज्वलित करून ठेवायची आहे, मातीचा दिवा तिथे लावायचा आहे। धार्मिक मान्यता अशी आहे की पितृलोकामध्ये अन्न पाण्याचा तुटवडा असतो आणि पितृपक्ष कालावधीमध्ये म्हणजे या 15 दिवसांच्या काळामध्ये प्रत्येक पित्र आपापल्या घरी जात असतात आणि त्यांना अन्न पाण्याची गरज ही भासलेली असते। तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी, तृप्त करण्यासाठी म्हणून आपण आपल्या घरातल्या किचनमध्ये जे पिण्याच्या पाण्याचं भांडं ठेवतो तर तिथे एक दिवा लावून ठेवणं खूप आवश्यक आहे। दिवा लावताना तुम्ही पितृदेवो भव, पितृदेवो भव असा मंत्र म्हणू शकतात आणि तो दिवा प्रज्वलित करून ठेवू शकता। पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ म्हणजे अगदीच जवळ न लावता थोडा तुम्ही दूर लावला तरी पण हरकत नाही, पण एक पिण्याच्या पाण्याचं भांडं त्यांना दिसावं या हेतूने आपण तो दिवा तिथे लावून ठेवायचा असतो। बऱ्याच घरी हा नियम पाळला जातो की जरी पितृपक्षाचा महिना नसेल तरी पण प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते, अमावस्या येते, तर त्या तिथींना पित्रांच्या नावाने पान ठेवलं जातं, त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानिमित्ताने पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ एक मातीचा दिवा म्हणजे पंती प्रज्वलित करून ठेवली जाते। तुम्हाला दररोज हे करणं शक्य नसेल पितृपक्ष पंधरवड्याच्या काळामध्ये प्रत्येक दिवशी, तर मग तुम्ही फक्त तुमच्या घरी ज्या दिवशी पित्र आहे त्या दिवशी जरी हे काम केलं तरी पण पुरेसं आहे। यानंतरचा दुसरा उपाय असा आहे, जसं आपण पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ एक पंती लावून ठेवणार आहोत त्याच पद्धतीने आपल्या घरी ज्या दिवशी पित्र आहेत तर त्याच्या आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये एक दाणा तांदळाचा ठेवायचा आहे। तुम्हाला माहिती असेल की पित्रांच्या जेवणामध्ये आपण जो काही स्वयंपाक करतो त्यामध्ये खिरीला जास्त मान आहे, त्यातल्या त्यात तांदळाची खीर आपण बनवत असतो। पित्रांना तृप्त करण्यासाठी म्हणून एकच तांदळाचा दाणा आपण त्या वाटीमध्ये ठेवायचा आहे, एक खिरीचं प्रतीक किंवा अन्नाचं प्रतीक म्हणून। आणि हा तांदळाचा दाणा त्या वाटीमध्ये ठेवत असताना तुम्हाला पितृदेवो भव, पितृदेवो भव हा मंत्र म्हणायचा आहे। आपण जर तो तांदूळ खाली ठेवून दिला पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तर तो इकडे तिकडे जाऊ शकतो आणि तसं आपल्याला करायचं नाहीये, कारण तो तांदूळ दुसऱ्या दिवशी आपल्याला शिवलिंगावर एक विशिष्ट मंत्र म्हणून वाहायचा आहे। तर मग एका भांड्यात तुम्ही व्यवस्थितपणे तो ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा करतात तेव्हा शिवलिंगाला सुद्धा तुम्ही स्नान घाला। तुमच्याकडे जर शिवलिंग नसेल तर तुम्ही आसपासच्या मंदिरात सुद्धा तो तांदळाचा दाणा घेऊन जाऊ शकता। शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करायचा, पंचामृताचा अभिषेक करायचा, त्यानंतर शिवलिंग पुन्हा पाण्याने स्वच्छ करून ते कपड्याने पुसून घ्यायचं। त्याच्यावर तुम्ही चंदनाचा लेप लावू शकता किंवा भस्म लावला तरी पण चालेल। बेलपत्र असेल तर बेलपत्र वाहा किंवा मग पांढऱ्या रंगाची फुलं वाहून तुम्ही धूपदीपांनी शिवलिंगाला ओवाळू शकता। त्यानंतर जो तांदळाचा दाणा आपण स्वयंपाकघरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ ठेवला होता
तो तांदळाचा दाणा तुम्हाला शिवलिंगावर वाहत असताना स्वधा 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 हा मंत्र 5 वेळा म्हणायचा आहे। किंवा तुमच्या पितरांची तिथी समजा चतुर्थी असेल तर तुम्ही 4 वेळासुद्धा स्वधा 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 हा मंत्र म्हणू शकता। समजा आपल्या पितरांची तिथी जर अमावस्या असेल तर तुम्हाला माहिती आहे अमावस्या ही 15वी तिथी आहे, तर तुम्ही 15 वेळेससुद्धा तो मंत्र म्हणून तो तांदळाचा दाणा शिवलिंगावर वाहू शकता। अशा पद्धतीने आपल्या पितरांची तिथी नेमकी कोणती आहे, तिचा अंक नेमका काय आहे, त्यानुसार तुम्ही तेवढ्या वेळेस तो मंत्र म्हणून तो तांदळाचा दाणा शिवलिंगावर वाहून द्यायचा आहे। ज्यांना हे समजलं नसेल त्यांनी फक्त 5 वेळा मंत्र म्हणून तो तांदळाचा दाणा शिवलिंगावर वाहिला तरी पण चालतं। आणि भगवान शिवशंकरांचं जे काही स्थान आहे ते स्मशानामध्ये आहे। ज्याप्रमाणे आपण भगवान शिवशंकरांची शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये किंवा त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या स्वरूपामध्ये घरी एक फोटो किंवा प्रतिमा लावून पूजा करत असतो, त्याचप्रमाणे शिवशंकर हे पितरांचे सुद्धा देव आहेत आणि पितृगण शिवलिंगापाशी बसलेले असतात। तर पितरांना तृप्त करण्यासाठी म्हणून आपण हा तांदळाचा दाणा शिवलिंगावर वाहायचा असतो, जेणेकरून आपले पितृसुद्धा प्रसन्न होतात, संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वादसुद्धा देतात। तर दुसरा उपायसुद्धा अतिशय सोपा आहे। ज्यांना हा उपाय पितृपक्ष पंधरवड्याच्या काळात दररोज करणं शक्य होईल त्यांनी दररोज करा। ज्यांना दररोज करणं शक्य होणार नाही किंवा विसर पडेल त्यांनी निदान आपल्या घरी ज्या दिवशी पित्र आहे त्याच्या आदल्या दिवशी पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तो 1 दाणा तांदूळ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्या घरी पित्र आहे तर त्या निमित्ताने शिवलिंगावर तो 1 दाणा तांदूळ वाहायला अजिबात विसरू नका। आपल्याला समजा प्रखर पितृदोष लागलेला असेल, काही शांती वगैरे करायला लावलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही हा उपाय केला तर करण्याची गरज पडणार नाही। यानंतरचा पुढचा उपाय खास करून महिला करू शकतात, कारण आपण महिला दररोज तुळशीची पूजा करत असतो, तुळशीला पाणी घालतो, प्रदक्षिणा मारतो, तुळशी मातेकडे सौभाग्याचं वरदान मागतो, तुळशीपाशी संध्याकाळी आपण दिवासुद्धा लावत असतो। तर पितृपक्षामध्ये तुळशीची पूजा करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेला पाणी घालायचं आहे, पण दररोजच्या प्रमाणे डायरेक्ट तांब्याने न ओतता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घालायचं आहे। तर एक मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं की त्या भांड्यामध्ये पाणी घेतल्यानंतर तुमचे दोन्ही हात त्या पाण्यामध्ये व्यवस्थितपणे जाऊ शकतील। कधीकधी आपला तांब्या लहान आकाराचा असतो तर मग आपले दोन्ही हात त्या पाण्यामध्ये व्यवस्थित जाणार नाही। तर मग थोडंसं पसरट किंवा मोठ्या आकाराचं तुम्ही भांडं घेतलं तर त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ तुम्ही टाकायचे आहे किंवा मग तुम्ही काळे तीळसुद्धा टाकू शकता। पितरांच्या कार्यासाठी काळे तीळसुद्धा खूप महत्त्वाचे मानले जातात आणि तांदळालासुद्धा महत्त्व आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी तांदूळ, काळे तीळ आणि जव टाकली तरी पण चालेल आणि ज्यांना हे साहित्य उपलब्ध नसेल त्यांनी फक्त थोडेसे तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकले तरी पण चालतील। त्यानंतर आपले दोन्ही हात त्या पाण्यामध्ये बुडवायचे आणि ओंजळीने ते पाणी तुम्हाला तुळशीच्या मुळाशी घालायचं आहे। आपल्या घरी जर पितृदोष लागलेला असेल किंवा पितरांची काही सेवा आपल्याला करायची असेल तर त्या वेळेस आपण तुळशीची पूजा करू शकतो आणि तुळशी मातेला डायरेक्ट तांब्याने पाणी न ओतता आपण ओंजळीने ते पाणी घालायचं असतं आणि ओंजळीने तुळशीच्या मुळाशी ते पाणी घालत असताना आपण पितरांचं स्मरण करत करत मगच ते घालायचं असतं। तर त्यावेळेस तुम्ही पितरांचा एखादा मंत्र म्हणू शकता। सगळ्यात सोपा मंत्र तर हाच आहे, पितृदेवो भव, म्हणजेच काय, पित्र आम्हाला देवासमान आहे। त्याचबरोबर हे पाणी घालत असताना तुम्ही पितरांकडे काही प्रार्थनासुद्धा करू शकता, तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, मुलाबाळांच्या सुखासाठी किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामामध्ये यश मिळावं किंवा आपल्याकडून काही चुकलेलं असेल पितरांच्या बाबतीतलं तर त्यांनी त्याची आपल्याला क्षमा करावी यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करत करत ते पाणी तुळशीला घालू शकता। अशा पद्धतीचा एकदम साधा सोपा उपाय आहे। बऱ्याच वेळा आपल्याला आसपास कुठे पिंपळाचं झाड उपलब्ध नसतं किंवा मग पितृदोष घालवण्यासाठी काही महागडे उपाय सांगितलेले असतात, ते सुद्धा आपल्याला करणं शक्य नसतं। तर आपल्या घरी असणारी पवित्र तुळशी ही सुद्धा आपल्याला पितृदोषापासून मुक्त करण्यासाठी नक्कीच मदत करू शकते आणि पितृपक्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक पित्र हे आपापल्या घरी नक्कीच येत असतात आणि म्हणूनच तर आपण पितरांचा विधी त्या काळात करत असतो। तर तुम्ही हा तुळशीच्या संबंधितला उपाय नक्की करा आणि प्रत्येक महिलेला करता येईल इतका सोपा हा उपाय आहे। पितृपक्षाच्या कालावधीमध्ये घरातले पुरुष आणि महिला दोघेही सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकतात। पुरुषांनी सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम आदित्याय नमः या पद्धतीचे मंत्र म्हटले तरी पण चालेल आणि स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना ओम गृहिणीसूर्याय नमः या मंत्राचा जप करावा। नेहमीप्रमाणे एका तांब्यात पाणी घ्यायचं,
त्यामध्ये थोड्याशा अक्षता, हळदी कुंकू, त्याचबरोबर लाल रंगाचं फूल टाकायचं आणि तुम्ही मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। ज्यांना पितरांच्या नावाने तर्पण करायचं आहे तर तर्पणविधी स्त्रियासुद्धा करू शकतात आणि पुरुषसुद्धा करू शकतात। समजा पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्ही जर एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री स्नानासाठी गेलात तर बऱ्याच वेळा तिथे सुद्धा पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला तोंड करून तर्पण करण्याची पद्धत आहे। जसं आपण सूर्यदेवांना अर्घ्य देतो म्हणजे काय, पाणी अर्पण करतो, त्याच पद्धतीने जेव्हा आपण दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने अर्घ्य देतो म्हणजेच काय, त्यांना पाणी अर्पण करतो, तर या विधीला धार्मिक भाषेमध्ये तर्पण करणं असं म्हटलं जातं। पवित्र नदीच्या किंवा जलाशयाच्या ठिकाणी जाऊन आपण अर्घ्य देतो तर तेव्हा आपल्याला वेगळं असं पाणी घेऊन जाण्याची गरज पडत नाही। तिथे जे पाणी वाहत असतं ते पाणी आपण ओंजळीत घेऊन हा विधी करायचा असतो। मात्र बऱ्याच वेळा पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपण तिथे जाऊन या गोष्टी करू शकत नाही, कारण पावसाळा सुरू असतो, काही ठिकाणी पूर परिस्थिती असते, तर मग आपण घरच्या घरी सुद्धा हा विधी करू शकतो। तर घरीच तुम्ही काय करायचं, ज्या दिवशी पित्र आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं, त्यानंतर पुन्हा त्या तांब्यात पाणी भरून त्यामध्ये थोड्याशा अक्षता, काळे तीळ आणि जव असेल तर ती टाकायची, किंवा मग यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट नाही मिळाली तर ती नाही टाकली तरी पण चालेल, फक्त पाणी घेऊन ते तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून वाहिलं पितरांच्या नावाने तरी पण चालतं। पण तर्पण करणं हा विधी खूप महत्त्वाचा असतो। ज्या दिवशी आपल्या घरी पित्र आहेत त्या दिवशी तुम्ही हा विधी अवश्य करा। एक वेळ स्त्रियांनी तुळशीला ओंजळीने पाणी घातलं, त्या पद्धतीने पितरांच्या नावाने तर्पण केलं तरी पण चालतं, मात्र पुरुषांनी दक्षिण दिशेला तोंड करून या पद्धतीने तर्पण अवश्य करावं। यानंतरचा पुढचा उपाय, पितृपक्षामध्ये ज्या दिवशी आपल्या घरी पितरांची तिथी असते त्या दिवशी आपण पितरांना नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करत नाही। तर नैवेद्य दाखवण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत, त्यामध्ये एक पद्धत अशी आहे की आपण केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर किंवा ताटामध्ये पितरांचा नैवेद्य म्हणून जे काही पदार्थ केलेले असतात तर ते सगळे भरतो आणि त्यांच्या फोटोपुढे ते नेऊन ठेवतो, कडेने पाणी फिरवतो आणि त्यानंतर घरातली मंडळी जेवण करतात। किंवा मग दुसऱ्या पद्धती अशा पण आहेत, कावळा असेल, गाय असेल, कुत्रा असेल तर यांनासुद्धा नैवेद्य दाखवून त्यानंतर आपण जेवण करू शकतो। म्हणजे एक प्रकारे मुक्या जीवांना पितरांच्या स्वरूपात मानून त्यांना अन्नदान करून मग आपण जेवण करू शकतो। काही ठिकाणी जिथे मुंग्या निघतात तर त्यांनासुद्धा पिठामध्ये साखर मिक्स करून ते अन्नदान म्हणून करण्याची पद्धत आहे। आणि अजून एक पद्धत अशी आहे की ज्यामध्ये पितरांना आपण फक्त त्या अन्नाचा सुवास जाईल अशा पद्धतीने एक धुनी करतो, किंवा ज्याला आगरी टाकणे असंही म्हटलं जातं। प्रत्येक भागात या गोष्टीला वेगळं नाव असू शकतं किंवा धुनी असं पण आपण म्हणू शकतो। तर याद्वारे सुद्धा म्हणजे पितरांना त्या अन्नाचा सुवास पोहोचला की त्यानंतर आपण जेवण करायला मोकळे असा त्याचा अर्थ होतो। तर त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, एक गौरी घ्यायची किंवा तिचा एक छोटासा तुकडा तुम्ही घेऊ शकता, तो पेटवून घ्यायचा। तो पेटवत असताना त्याच्यावर रॉकेल, पेट्रोल यासारखं इंधन टाकायचं नाही आहे, तूप टाकून किंवा डायरेक्ट तुम्ही गॅसवर वगैरे धरून किंवा तुमच्या घरी चूल असेल तर त्या चुलीमध्ये ठेवून तो गौरीचा तुकडा तुम्ही व्यवस्थितपणे पेटवून घ्या, त्याचा आर तयार करून घ्या म्हणजे अग्नी तयार करून घ्या आणि त्या अग्नीवर तुम्हाला सर्वात प्रथम तूप टाकायचं आहे, त्यानंतर भात टाकायचा आहे, अळणी भात, त्याच्यानंतर तुम्ही एक छोटासा गुळाचा खडासुद्धा त्याच्यावर टाकू शकता। कुणी कुणी काय करतं, त्या गौरीच्या विस्तवावर सर्वप्रथम तूप टाकतं, त्याच्यानंतर भात, त्याच्यानंतर दही आणि नंतर थोडासा गुळाचा खडा, नाहीतर मग आपण खीर बनवलेली असेल तर ती खीरसुद्धा त्याच्यावर टाकली जाते आणि कडेने पाणी फिरवून नमस्कार करून त्यानंतर घरातील मंडळी जेवण करू शकतात। तर हा विधी अतिशय महत्त्वाचा असतो, याला आमच्या नाशिककडे आगरी टाकणे असं म्हटलं जातं। हा विधी अक्षय तृतीयेला पण केला जातो। कुणी कुणी अमावस्येच्या दिवशीसुद्धा आपल्या पितरांच्या नावाने पान ठेवत असतं, नैवेद्य दाखवत असतं, त्यावेळेसुद्धा करण्याची पद्धत आहे आणि याला आपण आपल्या धर्मशास्त्रीय भाषेमध्ये धुनी करणे, पितरांच्या नावची धुनी करणे असंही म्हणू शकतो। तर तुम्ही सुद्धा या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या घरी ज्या दिवशी पित्र असतील त्या दिवशी हा विधी अवश्य करा। यानंतरचा पुढचा उपाय सुद्धा अतिशय सोपा आहे। पितृदोष घालवण्यासाठी, पितरांना संतुष्ट करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय केला जातो। तर ज्या दिवशी आपल्या घरी पित्र असतील त्या दिवशी काय करायचं, सकाळपासून दुपारपर्यंत म्हणजे या वेळेत तुम्ही कधीही हा उपाय करायला जाऊ शकता। तर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला सर्वप्रथम दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं असतं। एका तांब्याच्या किंवा पितळेच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1-2 चमचे गाईचं दूध टाकायचं, शक्य असेल तर काळे तीळ टाका, नाहीतर फक्त दूध मिश्रित पाणी घेऊन गेलात तरी पण चालेल।
पिंपळाच्या झाडाला हे पाणी घातल्यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडापाशी पांढरी फुलं अर्पण करू शकतात. नसली तर कोणत्याही प्रकारची फुलं न वाहता फक्त पाणी आणि ते दूध अर्पण केलं, धूपदीपांनी ओवाळलं तरी पण चालेल. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला एक प्रदक्षिणा मारायची आणि तुमच्या पितरांचं स्मरणसुद्धा तुम्हाला तिथे करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. आणि दिवा लावताना शक्यतो मोहरीच्या तेलाचा लावावा असं म्हटलं जातं. त्यामुळे मग तुम्हाला ते तेल उपलब्ध असेल तर ठीक, नाहीतर मग जी पण ती तुम्ही लावाल त्यामध्ये तुम्ही जे तेल टाकाल त्याच्यामध्ये थोडीशी मोहरीसुद्धा टाकायला अजिबात विसरू नका, जी आपण आपल्या घरामध्ये फोडणीसाठी वापरत असतो. तर ती थोडीशी कडू मोहरी त्या तेलामध्ये टाकायची आणि तो दिवा प्रज्वलित करून पुन्हा मागे वळून न बघता सरळ घरी निघून यायचं. घरी आल्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवायचे, तोंड स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर देवाला नमस्कार करून तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. अशा पद्धतीने पिंपळाच्या झाडाशी संबंधित हा उपाय आपण पितृदोष घालवण्यासाठी, पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि पितरांचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहावे यासाठी म्हणून सुद्धा करू शकतो. आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग आणि शेवटचा उपाय. ज्या दिवशी आपल्या घरी पित्र असतील तर त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी 7 वाजेनंतर किंवा अगदी अंधार पडल्यानंतर हा उपाय करता येईल. त्यासाठी गव्हाची कणिक अळणी मळून घ्यायची. साधारणतः त्या कणकेपासून दिवा तयार करता येईल एवढी कणिक मळून घ्यायची. त्या कणकेपासून एक दिवा बनवायचा. दिव्यामध्ये एकेरी वात लावायची, ती प्रज्वलित करून घ्यायची आणि दिवा आपल्याला तेलाचा ठेवायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून हा पिठाचा दिवा आपल्याला पितरांच्या नावाने ठेवायचा असतो आणि दिवा लावल्यावर तुम्हाला पितृदेवो भव पितृदेवो भव हा मंत्र म्हणायचा आहे. यमदेवतेकडे सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे अकाल मृत्यूचं भय टळावं म्हणून. त्याचबरोबर पितृदेवतांकडे त्यांचे आशीर्वाद कायम राहावे यासाठी म्हणून प्रार्थना करायची आहे. दक्षिण दिशा ही यमदेवतेची दिशा किंवा मृत्यूची दिशा, पितरांची दिशा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आपल्या घरी ज्या दिवशी पित्र असतील त्या दिवशी आपण हा उपाय करू शकतो. दिवा डायरेक्ट खाली जमिनीवर ठेवायचा नाही. भलेही तुम्ही घरात तो दिवा प्रज्वलित करा किंवा मग बाहेर छतावर किंवा अंगणामध्ये ठेवा, पण काहीतरी खाली त्या दिव्याला आसन द्या. म्हणजे एखादी कागदी प्लेट तुम्ही घेऊ शकता किंवा मग एखादी आपली जेवणाची प्लेट असते ना त्या पद्धतीची प्लेट घेऊ शकता. तिच्यामध्ये काहीतरी धान्य म्हणजे तांदूळ असेल किंवा इतर काही धान्य असेल तर ते धान्य ठेवून त्याच्यावर तो दिवा ठेवा आणि मग तो दिवा प्रज्वलित करून दक्षिण दिशेला तोंड करून ठेवा. अशा पद्धतीने हा उपायसुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. तो तुम्ही पितरांच्या तिथीला अवश्य करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.